हा खूप चांगला प्रश्न आहे, तो आपलं भारी निघते. आपण काय करतो सध्या, आपण दुसरीकडे खूप जास्त ऑब्झर्व करतो. सध्या ती काय करते, हा पिक्चर पाहिला आपण, त्यापेक्षा सध्या मी काय करतो याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. कारण नसताना दुसऱ्यामध्ये आपण इन्व्हॉल्व होतो. एक शम्मी कपूरचं गाणं आहे, सगळ्यांना माहित पण असेल. तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. ऐकलंय गाणं? पण हे गाणं आपण वेगळ्या अर्थानं वेगळ्या स्टाईलने आपण म्हणू शकतो. तारीफ करूं क्या उसकी जिसने मुझे बनाया. माझ्या पाठीमागे म्हणायचंय तारीफ करूं क्या उसकी जिसने, सॉरी जिसने जिसने, क्या बात आहे, सगळ्यांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. तर आपण जर असं स्वतःकडे लक्ष दिलं, येस मला मोठं व्हायचंय, मला चांगला माणूस व्हायचंय, कारण या जगामध्ये स्कोप कुणाला आहे? चांगल्या वकिलाला ना, चांगल्या प्राध्यापकाला ना, चांगल्या डॉक्टरला ना. या जगामध्ये स्कोप आहे चांगल्या माणसाला. जो कोणी चांगला असेल, प्लंबर असेल, अरे एक नंबर आहे तो जगदीश बरं का, त्याच्याकडून कामं करून घे. चांगल्या माणसाला स्कोप आहे. म्हणून आजपासून आपण प्लॅन करायचा आहे की मला चांगला माणूस व्हायचा आहे, कारण जगामध्ये स्कोप चांगल्या माणसाला आहे. मला खरं बोलायचंय, कारण भगवान गौतम बुद्धांनी सांगितलंय की चंद्र, सूर्य आणि सत्य हे कधीच लपत नाही, हे झाकळतात. सत्याला प्रचंड डिमांड असते, हो की नाही? काही काही लोक पण असं म्हणतात, मला आठवून सांगतो, अरे मी लय माणसं ओळखतो बरं का, पाहिल्याबरोबर 2 मिनिटात माणूस कसा आहे लाईस ओळखतं. अरे बाबा तू नाही रे, जग ओळखतं, सगळेच ओळखतात. कारण आपल्या डोक्यात जे काही विचार आहेत, जे काही कन्सेप्ट आहे ना, ते आपल्या कुठे दिसतात? डोळ्यांमध्ये. तुम्ही ते लपवूच शकत नाही. म्हणून तुम्हाला प्रभावी व्हायचं असेल, प्रॉपर पर्सन व्हायचं असेल, आत्मविश्वासी व्हायचं असेल, तर ते विचार तुमच्या आधी डोक्यामध्ये असली पाहिजे. यस मी प्रभावी आहे, मी हुशार आहे, मी छान बोलू शकतो, मी छान काम करू शकतो, मी असं करू शकतो, तसं करू शकतो. हे विचार तुमच्या डोक्यामध्ये असतील तरच तुमच्या डोळ्यांमध्ये दिसतील. कारण डोळे काय स्क्रीन आहे. किंवा कुणा सांगायची गरज, खूप लोकांना पण सवय असते की मी असं असं आहे, मी तसं तसं केलं आहे, माझं तसं. अरे काहीच सांगू नका, तुम्ही काय आहात, तुमच्या खिशात किती पैसे, लोकांना ऑटोमॅटिक कळतं. तुम्ही ऑलरेडी आतून आतून बदला. आणि आतून बदलण्यासाठी सगळ्यात प्रभावी साधन असेल ते म्हणजे ध्यान. ते म्हणजे ध्यान, आणि ते म्हणजे फक्त ध्यान. आणि ध्यान काय झालं पाहिजे, काही प्रॉब्लेम नाही. आणि ध्यानासाठी तुम्हाला कन्सेप्ट सांगतो. ध्यान मग आपल्या 2500-2600 वर्षापूर्वी भगवान गौतम बुद्धांनी ध्यान पद्धती आपल्याला शिकवली आहे. स्वामी बुधानंदांनी शिकवली, स्वामी विवेकानंदांनी आपल्याला शिकवली. आणि आता श्री श्री रविशंकर सोहम पद्धतीने आपल्याला ते ध्यान पद्धती शिकवत आहेत. जगद्गुरू ते जग्गी सद्गुरू आपल्याला ते ध्यान पद्धती शिकवत आहेत. आता हैदराबादला कोणते नवीन स्वामी आले, त्यांचं आता 21 तारखेला ध्यान पद्धती आहे. सॉरी त्यांचं नाव आठवत नाही. ते त्यांची एक पद्धत आहे. पण ध्यान म्हणजे काय माहितीये का? सॉरी, ध्यान म्हणजे काय? मनातल्या विचारांची संख्या कमी कमी करणे म्हणजे ध्यान. मनातल्या विचारांची संख्या कमी कमी करणे म्हणजे ध्यान. आणि हे तुम्ही जर करत बसाल तर डेफिनेटली ज्या वेळेला तुम्ही ध्यान करतात ना, त्यावेळेला तुम्ही शांत असतात. खूप महत्वाचं बोलतोय मी. ज्या वेळेला तुम्ही ध्यान करतात त्यावेळेला तुम्ही शांत असतात. ज्यावेळेला तुम्ही खरंच शांत असतात तेव्हा देव तुमच्याशी बोलत असतो. आणि एकदा देव तुमच्याशी बोलायला लागला की तुम्हाला जाणवेल देव आपली चांगला संवाद साधतो. रे काय भारी भारी गोष्ट सांगतो देव. म्हणून ध्यान पद्धती शिका. अतिशय सोपी पद्धत आहे. मनातल्या विचारांची संख्या कमी करा. ते तुम्ही कुठेही करू शकतात. अनेक लोक म्हणतात सर ध्यान रात्री केलं पाहिजे, सकाळी केलं पाहिजे, देवासमोर केलं पाहिजे, दिव्यासमोर केलं पाहिजे, काय काय केलं पाहिजे. यासाठी भारी गोष्ट सांगतो. मला कीर्तन सरांना माहितच, सरांनी माझं कीर्तन पण पाहिलंय. तर कीर्तनात मी अनेकांची कीर्तन पण ऐकले. आणि शिव कॉलनीमध्ये एक कीर्तन चालू होतं, ते महाराज भारी सांगत होते, बोला विठ्ठल विठ्ठल